Welcome in Sanskar Moti channel. Today we are learning class 7th chapter 2.3 Teeny Tiny. पहा टीनी टायनी या कथेमध्ये आपणास सर्वप्रथम माहिती घ्यायची आहे आणि मग या पाठास सुरुवात करायची आहे. Here's a traditional English story that creates horror and fun at the same time. पहा ही एक पारंपरिक कथा आहे इंग्रजीतली आणि या ठिकाणी भीती पण आहे त्यानंतर मजा सुद्धा आहे. The words repeated teeny tiny throughout the story. पहा ही teeny tiny शब्द कथेमध्ये अनेक वेळा आलेला आहे. The story takes you to the world of fantasy where ordinary things also appears mysterious. अकल्पनीय अशा अनेक गोष्टी या कथेमध्ये घडणार आहेत. चला पाहूया. You know that adjectives are used to describe nouns. तुम्हाला माहित आहे की adjective हे नामाचं वर्णन करतात. इथे काही असेच adjectives दिलेत आणि त्यासाठी आपल्याला शब्द वापरायचे आहेत. एक्झाम्पल दिलेलं आहे साईज स्मॉल, अ स्मॉल स्टोन, एज म्हणजे वय, अ यंग मॅन, शेप म्हणजे आकार, अ स्क्वेअर बॉक्स, कलर म्हणजे पिंक कलर दिला आहे, अ पिंक ड्रेस, ओरिजिन उगम दिलेला आहे चायनीज राईस, क्वालिटी म्हणजेच एखाद्याची विशिष्ट बाब, अ वाईज किंग, मटेरियल, अ प्लास्टिक टॉय, यूज, अ स्विमिंग टँक. अशा प्रकारे तुम्ही आकार, वय सगळ्या गोष्टींचा विचार करून शब्द बनवायचे. जसं अ बिग बलून, अन ओल्ड लेडी, अ राऊंड रिंग, रेड बलून, अमेरिकन डॉलर्स, ऑनेस्ट सर्वंट, अ आयर्न टूल और ड्रिंकिंग वॉटर लाईक दॅट. असे अनेक शब्द तुम्ही बनवू शकता. सेकंड क्वेश्चन, सी व्हॉट अदर सिंगल ॲडजेक्टिव्ह और पेअर ॲडजेक्टिव्स you can use in a place of teeny tiny in the story as follows. Do your adjectives fit well in all places? Do you know have make any other changes in the story for the adjective? दिलेल्या गोष्टी टीनी टायनी ऐवजी आपल्याला इतर अशी विशेषणांच्या जोड्या वापरता येतील. जसं बिग फॅट, ओल्ड सिंपल, गुड बॅड आणि यांचा वापर करून आपण ही कथा अजून ऐकू शकतो. चला कथा सुरू करूया. Once upon a time there was a teeny tiny woman who lived in a teeny tiny house in a teeny tiny village. Now one day this teeny tiny woman tied her teeny tiny scarf and went out of her teeny tiny house to take a teeny tiny walk. कोणी एकेकाळी एक पिटुकल्या खेड्यात एका पिटुकल्या म्हणजे छोट्या घरात पिटुकली बाई राहत होती आणि एके दिवशी ती पिटुकल्या बाईने गळ्याभोवती आपला छोटासा रुमाल बांधून ती फेरफटका मारण्यासाठी आपल्या पिटुकल्या घरातून बाहेर पडली. अँड व्हेन दिस टीनी टायनी वुमन हॅड गॉन अ टीनी टायनी वे शी केम टू अ टीनी टायनी गेट. सो द टीनी टायनी वुमन ओपन द टीनी टायनी गेट अँड वेंट इन टू अ टीनी टायनी चर्च यार्ड. या छोट्याशा बाईने जेव्हा छोटासा मार्ग स्वीकारला आणि त्या एका छोट्याशा फाटकापाशी पोहोचली, त्या छोट्याशा बाईनं पिटुकलं द्वार उघडलं आणि त्या छोट्या चर्चच्या दफनभूमीत येऊन पोहोचली. अँड व्हेन दिस टीनी टायनी वुमन हॅड गॉट इन टू द टीनी टायनी चर्च यार्ड शी सॉ अ टीनी टायनी बोन ऑन अ टीनी टायनी ग्रेव अँड द टीनी टायनी वुमन सेड टू हर टीनी टायनी सेल्फ. जेव्हा ती छोटीशी बाई चर्चच्या पिटुकल्या दफनभूमीत प्रवेशली तेव्हा तिला एक छोट्याशा थगड्यावर चिटकलं एक हाड दिसलं आणि त्या छोट्या बाईने आपल्या पिटुकल्या मनाला सांगितलं, This teeny tiny bone will make me some teeny tiny soup for my teeny tiny super. So the teeny tiny woman put the teeny tiny bone into her teeny tiny pocket and went home to her teeny tiny house. या पिटुकल्या हाडाने माझ्या रात्रीच्या पिटुकल्या जेवणासाठी छोटंसं सार करता येईल. मग त्या छोटुकल्या बाईने ते छोटंसं हाड घेऊन पाकिटात ठेवलं आपल्या छोट्या आणि त्या पिटुकल्या घरी आपल्या निघाली. अशा प्रकारे कथेमध्ये अनेक गोष्टी या टीनी टायनी म्हणजे छोट्या छोट्या सांगितलेल्या आहेत. नाऊ व्हेन द टीनी टायनी वुमन गॉट होम टू हर टीनी टायनी हाऊस शी वॉज अ टीनी टायनी बीट टायर्ड सो शी वेंट अप हर टीनी टायनी स्टेअर्स टू हर टीनी टायनी बेड. आता ही छोटीशी बाई जेव्हा आपल्या पिटुकल्या घरी पोहोचली तेव्हा तिला थोडासा थकवा आला म्हणून पिटुकल्या पायऱ्या चढून आपल्या पिटुकल्या बिछाण्यावर गेली. आणि मग पहा काय घडलं. अँड पुट द टीनी टायनी बोन इन टू अ टीनी टायनी कपबोर्ड अँड व्हेन दिस टीनी टायनी वुमन हॅड बीन टू स्लीप अ टीनी टायनी टाईम
she was awakened by a teeny tiny voice from the teeny tiny cupboard which said, "Give me my bone." पहा, जेव्हा ती बसली थकली ते पिटुकले हाड तिने आपल्या पिटुकल्या कपाटात ठेवलं आणि ती लहान बाई पिटुकल्या वेळेसाठी झोपायला गेली तेव्हा त्या पिटुकल्या कपाटातून अचानक हळू आवाज आला आणि ती जागी झाली आणि तो आवाज म्हणाला, "माझे हाड मला दे." And this teeny tiny woman was a teeny tiny bit frightened, so she hid her teeny tiny head under the teeny tiny cloths and went to sleep again. And when she had been to sleep again a teeny tiny time, the teeny tiny voice again cried out from the teeny tiny cupboard, the teeny tiny louder, "Give me my bone." आता या छोट्या आजीला पिटुकल्या बाईला भय वाटू लागलं, म्हणजे भीती वाटू लागली, म्हणून तिने आपले पिटुकले डोके पिटुकल्या कापडाखाली झाकलं आणि ती परत झोपी गेली. आणि जेव्हा पिटुकल्या वेळेसाठी ती परत झोपायला गेली तेव्हा त्या पिटुकल्या कपाटातून तो पिटुकला आवाज पिटुकल्या प्रमाणात अधिक मोठ्याने ओरडला, "माझे हाड मला वापस दे." पहा, सगळं पिटुकलं होतं पण तरी यात मजेशीर गोष्टीसोबत भीतीसुद्धा वाटत होती तिला. This made the teeny tiny woman a teeny tiny more frightened, so she hid her teeny tiny head a teeny tiny further under the teeny tiny cloths. And when the teeny tiny woman had been to sleep again a teeny tiny time, the teeny tiny voice from the teeny tiny cupboard said again a teeny tiny louder, "Give me my bone." यामुळे त्या पिटुकल्या बाईला पिटुकल्या प्रमाणात अजून भीती वाटू लागली, म्हणून तिने आपले पिटुकले डोके पिटुकल्या कपड्यात पिटुकल्या प्रमाणात अधिकच लपवलं. आणि जेव्हा ती पिटुकली बाई पुन्हा एकदा पिटुकल्या वेळेसाठी म्हणजेच थोड्या वेळेसाठी झोपायला गेली तेव्हा तिला त्या छोट्याशा कपाटामध्ये पुन्हा छोटासा आवाज पिटुकल्या प्रमाणात पण मोठ्याने म्हणाला, "माझे हाड मला दे." पहा, असा आवाज आल्यावर प्रत्येकाला कोणाला ना कोणाला भीतीच वाटणार की कुठला आवाज आहे. And this teeny tiny woman was a teeny tiny bit more frightened, but she put her teeny tiny head out of the teeny tiny claws and said in her loudest teeny tiny voice, "Take it." आणि ही पिटुकली बाई पिटुकल्या प्रमाणात अधिक घाबरली होती, पण त्या पिटुकल्या कपड्यातून तिने आपलं पिटुकलं डोकं बाहेर काढलं आणि त्या पिटुकल्या आवाजात जास्तीत जास्त मोठ्याने ती म्हणाली, "घेऊन जा ते." म्हणजे पहा, तिला आता राग आलेला असल्यामुळे तिने अशा प्रकारे त्या माणसाला किंवा जो काही आवाज तिला ऐकू येत होता त्यासाठी तिने ते जे तिला हाड मिळालं होतं, बोन मिळालं होतं, ते त्या आजीनं वापस देऊन टाकलं. फक्त या कथेमध्ये हेच सांगितलं आहे की एखादा शब्द जर आपण वापरायचा ठरवला तो किती मजेशीर प्रकारे आपण वापरू शकतो. या कथेत टिनी टायनी हा शब्द वापरलेला आहे आणि कथासुद्धा मनोरंजक प्रमाणे या ठिकाणी सादर केलेली आहे. कथेचा आनंद घ्या. फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक यू व्हेरी मच. क्रिएशन बाय सारिका आजमे, डिस्ट्रिक्ट नांदेड. माझे सर्व व्हिडिओज पाहण्यासाठी संस्कार मोती चॅनलला एकदा सबस्क्राईब करा.